नमस्कार शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे। राज्यात ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली होती। या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। अशा परिस्थितीत राज्य सरकारने बाधित शेतकऱ्यांना 25% पीक विम्याचे वाटप करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे। या निर्णयामुळे हजारो शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे। शेतकरी मित्रांनो, राज्यातील बीड, नांदेड, हिंगोली, यवतमाळ, बुलढाणा, छत्रपती संभाजीनगर, जालना आणि परभणी या जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। या जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांची परिस्थिती अत्यंत बिकट झाली असून त्यांच्या पिकांचे व्यापक नुकसान झाले आहे। अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना तात्काळ मदतीची गरज होती आणि राज्य सरकारने त्यांच्या मदतीसाठी पावले उचलली आहेत। नुकसानग्रस्त जिल्ह्यांमध्ये बाधित शेतकऱ्यांचे दावे क्लेम करण्यात आले आहेत। या दाव्यांच्या आधारे जिल्हास्तरीय समित्यांनी अधिसूचना जारी करण्यास सुरुवात केली आहे। या अधिसूचनामध्ये प्रत्येक महसूल मंडळातील नुकसानीचे प्रमाण नमूद केले जाते। ही माहिती नंतर पीक विमा कंपन्यांकडे पाठवली जाते, जेणेकरून त्यांना 25% पीक विमा रक्कम वितरणाची प्रक्रिया सुरू करता येईल। राज्य सरकारने पीक विमा कंपन्यांना निर्देश दिले आहेत की त्यांनी नुकसानीचे प्रमाण जाणून घ्यावे आणि त्यानुसार सर्वेक्षण करावे। या सर्वेक्षणानंतर शेतकऱ्यांना 25% पीक विम्याचे वाटप करण्याचे निर्देश दिले जातील। ही प्रक्रिया सुरळीत आणि पारदर्शक पद्धतीने होण्यासाठी विशेष काळजी घेतली जात आहे। शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांनी यावर्षी पीक विमा योजनेत सहभाग घेतला आहे आणि ज्यांच्या पिकांचे अतिवृष्टीमुळे नुकसान झाले आहे, ते या 25% पीक विमा वाटपासाठी पात्र असणार आहेत।